शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची स्वर्गीय अरुणकाका साहित्य नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली। विविध साहित्यिक उपक्रम, चर्चासत्र, असा मी घडलो सत्र, पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यानं संमेलनाचा शेवट संस्मरणीय ठरला। समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन होते। यावेळी स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संदीप सांगळे, IAS अधिकारी गुलाबराव खरात, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवनाथ कानडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे, डॉक्टर सचिन पांडुळे, रमेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांच्या माणसाला वंदन या गीतानं झाली। त्यानंतर सुनील गोसावी यांनी प्रस्ताविकातून संमेलनाच्या वाटचालीचा आढावा घेतला। अध्यक्ष योगेश सोमन आणि स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला। तसंच शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांचा सहपत्नीक सत्कारही करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात योगेश सोमन यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं, एका कुटुंबात जेवताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, मात्र संवाद हरवत चाललाय। साहित्य संमेलन हे फक्त कट्ट्यासारखं न राहता जिवंत संवाद निर्माण करणारं व्यासपीठ झालं पाहिजे। ते पुढे म्हणाले की लेखणीला मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात शब्दगंध साहित्य संमेलनात युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसेल असा विश्वास आहे। तर स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारे शब्दगंध साहित्य संमेलन हे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून अविरतपणे पुढे चालू राहील असा विश्वास स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शब्दगंधचे राज्यस्तरीय 2 दिवसीय अधिवेशन संमेलन या ठिकाणी साहित्य अरुणकाका स्वर्गीय अरुणकाका साहित्य नगरी दादोलवान येथे अतिशय उत्साहामध्ये पार पडले। यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले। त्याचप्रमाणे महापौर असतील, सर्व नगरसेवक असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्याच्या दुसऱ्या दिवशी मी असा घडलो IAS गुलाबराव खरात असतील, त्याचप्रमाणे पद्मश्री राईबाई पपेरे असतील यांच्या मी कसा घडलो हे एक भाग त्यामध्ये प्रकाशित झाला। त्याचप्रमाणे जे आपले अखिल भारतीय नाट्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष जे निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर प्रथमच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते योगेशजी सोमन, या सर्वांचे मी या आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो व जो काही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व साहित्यिकांचे, सर्व नगरकरांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो।